नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ पेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, आपण सारेच खूप दिवसांपासून जी काय आपली ॲग्री एमपीएससी मेन्सची जी काही एक्झामिनेशन आहे त्याची रिझल्टची वाट पाहत होतो. रिसेंटली आयोगानं जो काही रिझल्ट आहे किंवा जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट वगैरे आहे इंटरव्ह्यूसाठी त्यांची लिस्ट वगैरे लावलेली आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे बरेच सारे असे विद्यार्थी आहेत जे की चांगला अभ्यास होता बट इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले नाहीत किंवा खूप कमी मार्क्स त्यांना आलेत. आणि असे खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांना खूप सारे मार्क्स आहेत बट इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाहीत. जर आपण बघितलं बाकी एक्झामिनेशनची जर आपण तुलना केली म्हणजे टेक्निकल एक्झामची जर तुलना केली तर ही जी काय आपली ॲग्रीची एक्झाम आहे ही एक टेक्निकल एक्झाम आहे आणि याचा जो काही कट ऑफ आहे हा खूप बाकी एक्झामिनेशन पेक्षा खूप जास्त लागलाय. ठीक आहे, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त कट ऑफ वगैरे लागलाय. म्हणजेच विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स असून सुद्धा इंटरव्ह्यूला ते क्वालिफाय झालेले नाहीत. आणि दुसरं एक या ठिकाणी ऑब्झर्व थोडंसं होते की बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टला चांगले मार्क्स यायला पाहिजे होते, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर फर्स्टचा चांगला अभ्यास होता आणि पेपर सेकंडला त्या ठिकाणी अभ्यास तुलनेने कमी होता. बट झालंय असं की पेपर फर्स्टला त्या ठिकाणी काय आलंय, खूप कमी मार्क्स आलेत आणि पेपर सेकंडला खूप जास्त मार्क आलेत. म्हणजे थोडंसं याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा कन्फ्युजन वगैरे आहेत. बट आता ह्या ज्या काही गोष्टी वगैरे आहेत ह्या सगळ्या आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतील आणि जे काही अपकमिंग एक्झामिनेशन वगैरे आहे त्याच्यासाठी आपल्याला आता आपलं जे काही टार्गेट आहे, आपलं जे काही गोल वगैरे आहे ते आपल्याला सेट करावं लागेल. बघा, 2026 मध्ये सुद्धा भरपूर साऱ्या ऍग्रिकल्चर रिलेटेड एक्झामिनेशन तुम्हाला देता येतील. त्याच्यामध्ये फॉरेस्टची सुद्धा एक्झामिनेशन तुम्हाला देता येईल. त्याचबरोबर तुम्हाला जो काही राज्यसेवा ऑप्शनल वगैरे आहे त्याला सुद्धा तुम्हाला या स्टडीचा फायदा होईल. आणि जी काय आपली अपकमिंग ॲग्री एमपीसीची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येणार आहे त्याला सुद्धा खूप सारं बेनिफिट या स्टडीचं तुम्हाला होईल. त्यामुळं पॅनिक व्हायची गरज नाही. जे झालंय ते ऍक्सेप्ट करायचंय आणि परत जोमानं आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचंय. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांचा की कट ऑफ जो आहे 1-2 मार्काने वगैरे गेलाय किंवा जे काही रिटोलिंग वगैरे आहे ती करायची की नाही करायची या संदर्भात कॉल मेसेज वगैरे येत आहेत. ठीक आहे. आता बऱ्यापैकी जे काही थोड्याफार मार्काने विद्यार्थी वगैरे कट ऑफ त्यांचा निघलेला नाही असे विद्यार्थी बिंदासपणे त्या ठिकाणी रिटोटलिंगचा जो काही फॉर्म वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही तो अप्लाय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर सारे असे विद्यार्थी असतील की खूप चांगला पेपर लिहिला होता बट मार्क्स वगैरे चांगले आले नाहीत. ठीक आहे, मग त्यांनी सुद्धा काय करू शकता, तुम्ही पेपर चांगला वगैरे गेला होता तुमचा तर तुम्ही सुद्धा काय करू शकता त्या ठिकाणी रिटोटलिंग साठी तुम्ही जो काही प्रोसेस आहे ती तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा एक पार्ट म्हणजे जो काही आपला इंटरव्ह्यूचा पार्ट आहे, जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले आहेत असे विद्यार्थी खूप सारे मेसेज करतात, कॉल करतात. आणि जे काही आपले इंटरव्ह्यू वगैरे असतील त्या ठिकाणी जे काही गायडन्स सेशन वगैरे असतील ते केव्हा असतील, बरेच सारे विद्यार्थी या संदर्भात आता सध्या इन्क्वायरी वगैरे करत आहेत. तर त्यांच्यासाठी पुढचा जो काही पार्ट असणार आहे हा शॉर्ट मध्ये आपण बघू. यामध्ये आपले जे काही गायडन्स सेशन असतील ते केव्हा असतील, कोणत्या विषयावर असतील, त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू जे असतील ठीक आहे ते केव्हा असणार आहे आणि कुठे कुठे असणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर आता पुढे बघा, जे काही आपले मॉक इंटरव्ह्यू आहेत ठीक आहे, हे मॉक इंटरव्ह्यू आपण 2 सेंटरला अरेंज करत आहोत. एक आपलं जे काही राहुरी सेंटर आहे तिथे, आणि आता रिसेंटली आपण कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपण पुण्यामध्ये सुद्धा ब्रांच वगैरे सुरू केलेली आहे. मग ह्या पुण्याचे जे काही सेंटर आहे इथं सुद्धा आपले मॉक इंटरव्ह्यू होतील आणि राहुरीचं जे काही आपलं सेंटर आहे तिथं सुद्धा आपले जे काही मॉक इंटरव्ह्यू वगैरे आहेत ते होतील. तर यामध्ये बघा आता 2 पार्ट मध्ये हे शेड्यूल आपण डिव्हाइड केलेलं आहे. यामध्ये बघा जे काय आता 9 तारीख, 9 जानेवारी, 10 जानेवारी आणि 11 जानेवारी हे 3 दिवस ठीक आहे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे आपण राहुरी या सेंटरला काय केलेलं आहे, मॉक इंटरव्ह्यूची अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे. आता राहुरीचे जे काही विद्यार्थी वगैरे असतील किंवा ज्यांना शक्य आहे असे विद्यार्थी राहुरीला येऊन इंटरव्ह्यू देऊ शकतात. ठीक आहे. हे 3 दिवस या ठिकाणी राहुरीमध्ये आपले इंटरव्ह्यू होतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडेफार चेंजेस वगैरे जे झाले तर आपण याचा एक कोर्स सेपरेट क्रिएट केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी इन्फॉर्मेशन वगैरे दिली जाईल. ठीक आहे. थोडेफार जर चेंजेस झाले तर थोडेफार चेंजेस मीन्स डेट मध्ये मागं पुढे 1-2 दिवस जर झाले तर ते आपण तुम्हाला आपलं जो काही इंटरव्ह्यूचा ग्रुप वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते कळवलं जाईल. आता हे राहुरीचे 3 दिवस झाले या ठिकाणी 9, 10, 11 जानेवारी. त्याच्यानंतर 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या ठिकाणी आपण ऑफ ठेवलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणतेही इंटरव्ह्यू होणार नाही.
कारण की या ठिकाणी जर शेड्यूलमध्ये थोडेफार चेंजेस वगैरे झाले, आता हे मी तुम्हाला का सांगते चेंजेस होतील किंवा झाले तर, कारण की आयोगाचं जर इंटरव्ह्यूचं शेड्यूल वगैरे आलं तर त्या ठिकाणी आपल्याला थोडेफार चेंजेस करण्याची गरज पडू शकते. त्यामुळे थोडेफार चेंजेस याच्यामध्ये होऊ शकतात, म्हणून ऍटलिस्ट 1-2 दिवस मागे पुढे असावेत. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी 12 आणि 13ला आणि 14ला त्या ठिकाणी मकर संक्रांत वगैरे आहे, आणि 12 आणि 13ला त्या ठिकाणी आपण ऑफ ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुणे जे सेंटर आहे आपलं, पुणे पुणे या ठिकाणी आपले जे काही इंटरव्ह्यू आहेत हे 15 जानेवारी, 16 जानेवारी, 17 जानेवारी आणि 18 जानेवारी हे जे काही 4 दिवस आहे, हे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 4 दिवस पुणे या ठिकाणी आपले इंटरव्ह्यू होतील. मग ठीक आहे, पुणेला ज्या लोकांना यायला जमल, ठीक आहे, असे कुठून पण महाराष्ट्रातला जो काही म्हणजे जिथून कॅन्डिडेट असेल, ज्यांना फ्लेक्झिबल असेल, असे सगळे विद्यार्थी या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी येऊ शकतात. ठीक आहे, आता हे म्हणजेच या ठिकाणी 9 ते 18 जानेवारी पर्यंत आपले काय होतील, इंटरव्ह्यू होतील. आयोगाच्या शेड्यूलनुसार, म्हणजे आयोगाचं जर मध्ये शेड्यूल वगैरे आलं तर या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं चेंजेस वगैरे आपण करणार आहोत. आता हे जो काही इंटरव्ह्यू आहेत याचा आपण कोर्स क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, आणि सगळेच विद्यार्थी असतील जे की बॅचचे असतील आणि जे काही आपले बॅच साठी आपल्याकडे नव्हते, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 500 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी भेटतील, यामध्ये तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू वगैरे आहेत ते पण भेटेल, आणि गायडन्स सेशन म्हणजेच वेगवेगळ्या टॉपिकवर आपण गायडन्स सेशन अरेंजमेंट केलेले आहेत. ठीक आहे, ते पण आपण बघणार आहे. म्हणजेच मॉक इंटरव्ह्यू प्लस त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचं गायडन्स सेशन वेगवेगळे 1-7-8 लेक्चर आपण काय करणार आहे त्या ठिकाणी अरेंज करणार आहोत. आणि सोबतच जो काही इंटरव्ह्यू वगैरे आहे, ठीक आहे, म्हणजे आपला फायनल आयोगाचा इंटरव्ह्यू होईपर्यंत तुम्हाला आपल्या या प्लॅटफॉर्मवर किंवा या कोर्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर गायडन्स वगैरे त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, आता हे जे काही कोर्स आहे, ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो काही आपला इंटरव्ह्यू गायडन्स सेशन वगैरे आहे तर हे केव्हापासून सुरू होणार आहे, तर 3 जानेवारी. ठीक आहे, जरी इंटरव्ह्यू आपला 9 जानेवारीला असला तरी आपले जे काही या ठिकाणी लेक्चर्स आहेत ते केव्हा, 3 जानेवारी. ठीक आहे, 3 जानेवारी पासून सुरू होणार आहे अप टू फायनल इंटरव्ह्यू, म्हणजे आयोगाचे इंटरव्ह्यू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना गायडन्सचं काम करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अडचण वगैरे आली तर तुम्ही पर्सनल कॉल वगैरे पण करू शकता, विथ लेक्चर्स वगैरे असतील, ते लेक्चर्स पण असतील सोबत. जसजसे विद्यार्थ्यांचे इमर्जिंग प्रॉब्लेम वगैरे, ठीक आहे, इमर्जिंग प्रॉब्लेम वगैरे असतील, ठीक आहे, जे काही अडचणी वगैरे असतील त्यावर आपण काय करणार आहे, इंटरॅक्शन वगैरे पण घेणार आहेत. ठीक आहे, जे काही एक्सपर्ट लोक वगैरे असतील, ठीक आहे, त्यांच्याशी आपण इंटरॅक्शन वगैरे, ऑडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे असेल, त्याद्वारे आपण काय करणार आहेत, इंटरॅक्टिव्ह सेशन सुद्धा त्या ठिकाणी अरेंज करणार आहोत. ठीक आहे, मग या ठिकाणी एक टेंटेटिव्ह शेड्यूल अशा पद्धतीने आपलं मॉक इंटरव्ह्यूचं आणि गायडन्स सेशन वगैरे अशा पद्धतीने आपले होतील. ठीक आहे, यामध्ये बघा आता इंटरव्ह्यूला तुम्हाला इनरोल करायचंय. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू वगैरे असेल किंवा गायडन्स सेशन वगैरे असेल, ह्या कोर्सला तुम्हाला जर इनरोल त्या ठिकाणी जर करायचं असेल तर या ठिकाणी 7 जानेवारी 2026 ही काय असणार आहे, त्या ठिकाणी आपण एक लास्ट डेट ठेवलेली आहे. कारण की इथपर्यंत जे काही फॉर्म वगैरे येतील ह्या विद्यार्थ्यांचं आपण काय करणार आहे, पुढे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल वगैरे आहे, म्हणजे कोणत्या पॅनलला त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे होतील, हे समजा हे 3 दिवस आहेत, ठीक आहे, किंवा हे 4 दिवस आहे, ह्याच्यातून 16ला किंवा 17ला किंवा 15ला कोणाचा इंटरव्ह्यू असणार आहे, ठीक आहे, कोणत्या टायमिंगला तो इंटरव्ह्यू असणार आहे, कोणता पॅनल असणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे पॅनल नंबर 1 असणार आहे की पॅनल नंबर 2 असणार आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये करायच्या. ठीक आहे, 9 आणि 10, ठीक आहे, सॉरी 7 आणि 8 ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठीक आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अरेंज करायच्यात. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी ऑल डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल की तुमचा किती तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे, किती वाजता असणार आहे, कोण त्या ठिकाणी कोणता पॅनल तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, म्हणजे पॅनल फर्स्ट की पॅनल सेकंड. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जे काही इंटरव्ह्यू पॅनल मेंबर असणार आहेत, ठीक आहे, आता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, पॅनल मेंबर शो केले जातात, कोण पॅनल मेंबर असतील. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थोडीशी ती गोष्ट हाईड ठेवणार आहोत. जसे की पॅनल मेंबर आपल्याला माहित नसतात आयोगाचे, तशाच पद्धतीनं तुम्हाला जे काही पॅनल मेंबर वगैरे असतील ते या ठिकाणी काय असणार आहे, आपले हाईड असणार आहेत. म्हणजे तुम्हाला कोण मेंबर तुमचे इंटरव्ह्यू घेतील हे तुम्हाला आपण गोपनीय ठेवणार आहे. ठीक आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार नाही. डायरेक्ट ऑन द स्पॉट जे काही लोक असतील
जे पॅनल मेंबर वगैरे असतील त्यांना आपण काय करायचंय, फेस करायचंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 7 तारीख असणार आहे की या इंटरव्ह्यू असेल किंवा या कोर्ससाठी तुम्ही काय करायचंय, इनरोल करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या ज्या काय बाकीच्या गोष्टी असतील त्या व्यवस्थितपणे नियोजितपणे आपल्याला काय करता येतील, पार पाडता येतील. ठीक आहे. आता त्यानंतरचा पार्ट बघा, जे काय आपले इंटरव्ह्यू गायडन्स सेशन होणार आहेत. ठीक आहे. त्या गायडन्स सेशन मध्ये कोणत्या सॉरी जे काही गायडन्स सेशन होणार आहे यामध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर गायडन्स सेशन होतील ते आपण बघूया. या ठिकाणी बघा, हाऊ टू अप्रोच इंटरव्ह्यू. ठीक आहे. इंटरव्ह्यूला थोडक्यात कशा पद्धतीने आपल्याला फेस करायचंय. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला काय अपेक्षित असतं. ठीक आहे. म्हणजे एक सराउंडिंग कशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी करायच्यात आणि इंटरव्ह्यूला कशा पद्धतीनं फेस करायचं, म्हणजे ओव्हरऑल सगळं गायडन्स तुम्हाला या सेशन मध्ये होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, हाऊ टू गेट गुड मार्क्स. इंटरव्ह्यूला चांगले मार्क कसे मिळवायचे यावर सुद्धा आपलं स्पेशल या ठिकाणी लेक्चर होईल. जयकुमार पाटील सर आहेत. ठीक आहे. जे की एफएसओ 2023 चे अॅग्रिकॉस आहेत. 2023 ची जी काही एफएसओ ची एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये टॉप मार्क सरांनी घेतलेत, म्हणजेच इंटरव्ह्यू टॉपर त्या ठिकाणी सर आहेत. मग कशा पद्धतीने सरांनी प्रिपरेशन केलं, चांगले मार्क्स घेतले, ह्याच्यावर स्पेशल गायडन्स तुमचं होईल. आता जर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली, कारण की कट ऑफ जास्त लागलाय म्हणजे इंटरव्ह्यूला सुद्धा चांगलं मार्क आपल्याला घेणं अपेक्षित आहे. कारण की इंटरव्ह्यू मध्ये जेवढे चांगले मार्क्स येतील तेवढे सिलेक्शन आपलं त्या ठिकाणी फिक्स होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल पर्सनॅलिटी गायडन्स वगैरे असेल. ठीक आहे. कशा पद्धतीने तुम्ही एक बिहेव केलं पाहिजे. ठीक आहे. कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे ओव्हरऑल पर्सनॅलिटी मध्ये तुम्हाला ओव्हरऑल गायडन्स होईल. ठीक आहे. कशा पद्धतीने तुम्ही बिहेव केलं पाहिजे, कशा पद्धतीने कपडे घातलं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आउटसाईड जे काही स्टडीचा एक पार्ट सोडला तर आउटसाईड ज्या काही फिजिकल गोष्टी असतील त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला गाईड होतील. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट स्कीम्स. ठीक आहे. आता बऱ्याचपैकी ऍग्रीची टेक्निकल एक्झामिनेशन आहे आणि ज्या तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर बऱ्यापैकी ह्या स्कीम वगैरे ज्या आहेत ह्या तुम्हाला काय करावं लागतात, हँडल वगैरे करावं लागतात. मग कोणत्या ट्रेंडिंगच्या स्कीम वगैरे असतील, कशा पद्धतीनं त्याचे जे काही चॅलेंजेस वगैरे असतील, ऍडव्हान्टेजेस असतील, डिसएडव्हान्टेजेस असतील, इम्प्लिमेंटेशन वगैरे असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीनं करायच्या ह्याच्यासाठी स्पेशल गायडन्स होईल. या ठिकाणी जे काही अक्षय गावंदे सर आहेत. ठीक आहे. अक्षय गावंदे सर आहेत ते तुम्हाला या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील, जे की सध्या मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि सरांना याच्यामधला खूप सारा इंटरव्ह्यू मधला सुद्धा खूप सारा एक्सपिरियन्स वगैरे सुद्धा आहे. त्यांनी 2022 ची जी काही आपली एक्झामिनेशन वगैरे होती त्याचे सुद्धा इंटरव्ह्यू वगैरे सरांनी घेतलेले आहे. त्याच्यानंतर टेक्निकल स्टडी बघा, टेक्निकल स्टडी बरेच सारे विषय असतात. ऍग्रिकल्चर मध्ये जर आपण बघतो खूप सारे विषय, मग बरेच विद्यार्थी असतात की खूप डेप्थ मध्ये स्टडी करत बसतात आणि ज्याचं की मिनिंग पण नसतं काही. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जर आणि टेक्निकली क्वेश्चन पण विचारले जातात. मग असे कोणते हायलाइट टॉपिक आहेत प्रत्येक विषयामधले जे की आपण इंटरव्ह्यूच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचे आहेत आणि ते आपण करायला पाहिजे, अशावर स्पेशल गायडन्स सेशन एक आपलं होणार आहे. जर आपण बाकीचे विद्यार्थी वगैरे आहेत म्हणजे आतापर्यंत झालेले इंटरव्ह्यूच्या जर क्वेश्चनरीज वगैरे जर बघितल्या तर सॉइल सायन्स वगैरे असेल, अॅग्रोनॉमी वगैरे असेल, हॉर्टिकल्चर वगैरे असेल तर याचे खूप सारे क्वेश्चन वगैरे विचारलेले आहेत. म्हणजेच टेक्निकल याच्यामध्ये सुद्धा टेक्निकली जे काही क्वेश्चन वगैरे असतील म्हणजे सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आणि कोणता पार्ट ऍक्च्युअली त्याच्यातला करायचा हे सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये डिटेलमध्ये तुम्हाला गायडन्स वगैरे भेटणार आहे. त्याच्यानंतर जनरल सेशन म्हणजेच त्या ठिकाणी ओव्हरऑल जे काही बाकीचे एक्सपर्ट लोक वगैरे असतील, ज्यांनी इंटरव्ह्यू वगैरे देऊन आले, चांगले मार्क्स वगैरे घेऊन आलेत आणि सिलेक्शन पण झालेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांनी कसा अप्रोच ठेवला होता, त्यांनी कशा पद्धतीने स्टडी केला होता. ठीक आहे. म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स ते आपल्याला काय करतील त्या ठिकाणी लेक्चरच्या माध्यमातून डिलिव्हर वगैरे करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह सेशन्स. ठीक आहे. आता ह्या इंटरॅक्टिव्ह सेशन्स मध्ये जे काही तुमचे प्रश्न वगैरे असतील, ठीक आहे, जे काही आपले विद्यार्थी असेल प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न असू शकतात. अशा प्रत्येक प्रश्नाचं तुमचं एक्सपर्ट लोकांसोबत इंटरॅक्शन वगैरे ठेवून आपण तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असेल ते सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर कोर्समध्ये मी ऑलरेडी एक लेक्चर्स अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. मग काही लोकांचे आपण रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी आपण अरेंज करणार आहोत. समजा एखादा टॉपिक असेल, त्याच्यावर इम्पॉर्टंट एखादा कन्सेप्ट असेल, लेक्चर्स वगैरे असेल ज्याचे की ऍक्च्युअली खरंच इंटरव्ह्यूला गरज वगैरे आहे, असे लेक्चर्स वगैरे आपण सुद्धा त्या कोर्समध्ये अवेलेबल करून देणार आहोत. सोबतच आता एक्स एमपीसी मेंबर जे काही अडसूळ सर वगैरे आहेत. ठीक आहे. एफएसओला आपण त्यांनी एक जनरल सेशन घेतला होता. एफएसओला जी काही आपली बॅच होती त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांनी एक जनरल सेशन वगैरे त्यांनी त्यावेळेस घेतला होता. तर मग त्याच्यावर सुद्धा त्यांनी जे काही छान पद्धतीनं गायडन्स वगैरे केलेलं होतं आणि ते ऑलरेडी लेक्चर मी या कोर्समध्ये अवेलेबल वगैरे तुम्हाला करून दिलेलं आहे. म्हणजे हे सगळे जे काही
पॉईंट वगैरे असतील आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला नेहमी जे काही पडणारे क्वेश्चन वगैरे असतील किंवा इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांची क्वेश्चनरीज वगैरे येते, ठीक आहे, त्यानंतर आपल्याला नवीन काहीतरी त्याच्यामध्ये क्वेश्चन वगैरे विचारलेले दिसतात, ठीक आहे, मग भरपूर विद्यार्थी गोंधळून वगैरे जातात, मग कोणाला विचारायचे काय, ठीक आहे, असे खूप सारे क्वेश्चन वगैरे असतात. म्हणजेच इंटरव्ह्यू होईपर्यंत आपण काय करणार आहे, कंटिन्युअसली इंटरॅक्टिव्ह सेशन वगैरे आपण अरेंज करणार आहोत. म्हणजे टेक्निकली, म्हणजे ऍग्रिकल्चर एक्सपर्ट असतील, नॉन ऍग्रिकल्चर एक्सपर्ट वगैरे असतील, एक जनरली सगळेच पद्धतीनं आपण या ठिकाणी तुम्हाला जे काही गायडन्स वगैरे आहे ते अवेलेबल करून देणार आहे. आणि ही जी काही 500 रुपये फी असणार आहे ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कारण की ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अरेंज वगैरे करायच्यात, ठीक आहे. मग एक काहीतरी नॉमिनल त्याची फी वगैरे असावी, ठीक आहे, म्हणून एक 500 रुपये फी ठेवून आपण ह्या सगळ्या डिटेल गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आता ह्या कोर्सला जर इनरोल तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी बघा, जे काय आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी जे काय आपलं ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोर वरून तुम्ही डाउनलोड करा आणि ऍग्री एमपीएससी इंटरव्ह्यू हा एक कोर्स आहे, त्या ठिकाणी तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. याच्या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ठीक आहे, तर ती डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्ट कॉल वगैरे करून पण तुम्ही विचारू शकता. मग त्याच्यासाठी जो काही नंबर वगैरे आहे, ठीक आहे, त्यासाठी 70 28 27 69 69 हा आपला ऑफिसचा नंबर आहे. या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही कॉल मेसेज वगैरे करून या कोर्सची जी काही इन्फॉर्मेशन वगैरे आहे ती घेऊ शकता. अशा पद्धतीनं मॉक इंटरव्ह्यू टू डायरेक्ट जे काही सेशन वगैरे असतील हे सगळे सेशन आपण आणि मॉक इंटरव्ह्यू वगैरे या कोर्समध्ये अवेलेबल करून देणार आहोत, ठीक आहे. तर या ठिकाणी थांबू.